कला कल्पना चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण अशा प्रकारचा ट्रान्सपरंट म्हणजेच प्लास्टिकच्या कागदाचा पाऊच कसा बनवायचा हे बघणार आहोत. अशा प्रकारच्या ट्रान्सपरंट पाऊचला बाजारामध्ये भरपूर मागणी आहे आणि भरपूर महाग हे विकले जातात. मला तर असे ट्रान्सपरंट पाऊच भरपूर आवडतात, कारण माझ्या लक्षात राहत नाही काही गोष्टी कुठे ठेवलेल्या, आणि मग असे ट्रान्सपरंट पाऊचमध्ये आपल्या काही गोष्टी व्यवस्थित ठेवल्या की आपल्याला त्या पटकन सापडतात. त्यामुळे माझा हा पाऊच भरपूर फेवरेट आहे आणि अशा 2-3 साईजमध्ये मी माझ्यासाठी पाऊच शिवलेले आहेत आणि मी नेहमी ते वापरते. या पाऊचमध्ये तुम्ही भरपूर साऱ्या वस्तू ठेवू शकता. याचा तुम्ही पेन पाऊच, पेन्सिल पाऊच म्हणून उपयोग करू शकता, किंवा तुमचं असं टेलरिंगचं साहित्यसुद्धा त्याच्यामध्ये ठेवता येईल. प्रवासाला जाताना याच्यामध्ये आपण कंगवा, छोटंसं काही आपलं कानातलं वगैरे ज्वेलरी किंवा थोडंसं मेकअपचं सामान ठेवू शकतो, किंवा अशा पाऊचमध्ये आपण कोलगेट, ब्रश वगैरे ठेवू शकतो. किंवा प्रवासामध्ये पुरुषांना या पाऊचचा दाढीचं सामान ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. शिवायला अतिशय सोपा आहे, अगदी झटपट 5 ते 10 मिनिटात शिवून तयार होणार आहे आणि यासाठी सामान अगदी काही लागत नाही. बघू शकतो तुम्ही याच्यामध्ये वस्तू आपल्याला अशा पटकन दिसून येतात आणि आपलं काम अगदी सोपं होतं. तर चला तर बघूयात मग असा पाऊच कसा शिवायचा. यासाठी मी हा एक जाड क्वालिटीचा प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे. या अशाच कागदाचा मी यापूर्वी तुम्हाला साडी कवर शिवून दाखवलेला आहे. हा असा कागद तुम्हाला टेलरिंगचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळेल, किंवा समजा स्टेशनरीच्या वस्तू किंवा गिफ्टच्या वस्तू जिथे मिळतात तिथेही असा प्लास्टिक कागद तुम्हाला मिळेल. किंवा असा कागद तुम्हाला मिळाला नाही तर मुलांच्या पुस्तकांना कवर घालण्यासाठी जो कागद वापरतात तो कागदही तुम्ही वापरला तरी चालेल. त्याची मापं बघूयात. त्याची लांबी आहे 11 इंच आणि रुंदी आहे 8 इंच. पुन्हा आपल्याला हाचा पातळ पेपर लागणार आहे. एक 5 नंबरची चेन घेतली आहे या रुंदीच्या मापाची, म्हणजे साधारण 9 इंचाची घेतली आहे, आणि कॉटनच्या कापडाच्या अशा 2 पट्ट्या घेतल्या 2 इंच रुंदीच्या. तर सुरुवातीला आपल्याला प्लास्टिकच्या कागदाला ही चेन जोडून घ्यायची आहे. तर या प्लास्टिकच्या कागदाखाली असा पेपर ठेवायचा आहे. यावर या चेनची सुलट बाजू ठेवायची आहे. तीनही बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायच्यात आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे. याची टीप दिल्यानंतर हा कागद काढून घ्यायचा याच्या खालचा. यासाठी अगदी पातळ कागद वापरायचा आहे. आता आपल्याला दाब टीप द्यायची आहे, त्यासाठी पुन्हा असा कागद खाली ठेवायचा आहे. आणि हे बघा, या बाजूने आपण टीप दिलेली आहे, तर हा प्लास्टिकचा पेपर असा पलटी करायचा आहे आणि चेन वरच्या दिशेला घ्यायची आहे आणि इथं कागदावर ठेवायची आहे. आणि हे जे मार्जिन आहे हे खालच्या दिशेला घ्यायचं आहे आणि इथे या चेनच्या कडेला टीप द्यायची आपल्याला, अगदी इथं कडेला. अशी टीप देताना हा कागद या बाजूला ओढायचा आणि चेन या बाजूला ओढायची, म्हणजे छानपैकी तर टीप देता येईल. आणि अगदी इथे या चेनच्या कडेला टीप द्यायची आहे या बाजूला. पुन्हा हा पेपर काढून घ्यायचा आहे. बघू शकता छानपैकी तर या बाजूला दाब टीप दिलेली आहे. प्लास्टिकच्या कागदाच्या या बाजूला आपल्याला चेनचा हा भाग जोडायचा आहे. तर हा कागद या चेनवर असा घ्यायचा आहे. पुन्हा हा कागद खाली ठेवायचा आहे आणि आपण चेनच्या दिशेने टीप देणार आहोत, तेव्हा या कागदावर असा प्लास्टिकचा भाग ठेवायचा आहे आणि यावर चेन व्यवस्थित ठेवून इथं टीप देऊन घ्यायची आहे. चेनवर टीप द्यायचं कारण म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपलं खालचं कापड किंवा कागद किती अडकला आहे, त्यामुळे आपण नेहमी चेनच्या बाजूने टीप द्यायची आहे. तुम्हाला अगदी मी बारीक सारीक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शिवल्यानंतर खूपच सुंदर असा पाऊच दिसतो. त्या खालचा कागद काढून घ्यायचा आहे. आता ही चेन आपण सुट्टी करून घेणार आहोत. आपल्याला चेनच्या या बाजूला दाब टीप द्यायची आहे. त्यासाठी या प्लास्टिकची सुलट बाजू अशी खालच्या दिशेला करायची या कागदावर, आणि मगाच्याच प्रमाणे या बाजूला आपण दाब टीप देऊन घेणार आहोत. आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे किंवा इतर भरपूर सारे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की बघा. ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील. बघू शकता या प्लास्टिकला आपण दोन्ही बाजूला चेन जोडली आहे आणि दाब टीप दिली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला चेनमध्ये रनर टाकणं अवघड वाटत असेल तर आपल्या चॅनलवर एकाच व्हिडिओमध्ये मी चेनमध्ये रनर टाकण्याचे 2-3 प्रकार दाखवलेले आहेत, तोही व्हिडिओ तुम्ही पहा. आता असं रनर चेनमध्ये टाकल्यानंतर ही जास्तीची चेन कट करून घ्यायची आहे. तर लक्षपूर्वक फक्त चेनच कट करा, कागद कट होणार नाही याची काळजी घ्या. आणि प्लास्टिकला चेन जोडताना अगदी पातळ कागद वापरा, शक्यतो वर्तमान पेपर वापरला तरी चालेल. आता चेनच्या वरती साधारण अर्धा इंच असं फोल्ड करायचं आहे. हे बघू शकता, फक्त अर्धा इंच फोल्ड केलं आहे मी. आणि इथं अशा क्लिप्स लावून घ्यायच्यात, म्हणजे सरकणार नाही प्लास्टिक. आपल्याला इथे व्यवस्थित पायपिंग करता येईल. आता या कापडी 2 पट्ट्यांपैकी एक पट्टी घ्यायची आहे. या पट्टीला या बाजूने अर्धा इंच फोल्ड करायचं आहे, इकडने पुन्हा अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि यामध्ये हा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे. इथं वरच्या बाजूला थोडंसं 1 इंच एक्स्ट्राच घ्यायचं आहे. पुन्हा या आतमध्ये फोल्ड करून
यावर असं व्यवस्थित दुमडायचं आहे आणि ते एक टीप देऊन पायपिंग करून घ्यायची आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहायलाच असेल तर प्लीज व्हिडिओ पाहता पाहता 2 सेकंद वेळ काढून व्हिडिओला लाईक करा. तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग मला नवीन काम करायला ऊर्जा मिळते. आणि तुम्ही जर नवीनच पर्स मेकिंग शिकत असाल तर आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज आहेत. जसं की पर्सला चेन कशी जोडावी, चेनमध्ये रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे द्यायचे, असे भरपूर सारे पर्सचे किंवा बॅगचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्की पहा. याही बाजूला आपण पायपिंग करणार आहोत. त्यासाठी पट्टी दोन्ही बाजूने फोल्ड केली आहे आणि इकडनं आता पायपिंग करून घेणार आहे. बऱ्याच व्हिडिओंच्या खाली एक सर्वसाधारण कमेंट असते की आम्ही अशा वस्तू शिवतो परंतु आमच्या वस्तूंची विक्री होत नाही. तर यासाठीच आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर कशी मिळवावी किंवा या सर्व पर्सची विक्री कशी करावी हा एक स्वतंत्र व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे. त्यावर जवळपास 2 लाख व्ह्यूज आलेले आहेत आणि बऱ्याच मैत्रिणींना त्या व्हिडिओचा उपयोगही झालेला आहे. तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि त्यासाठी आणखी एक टिप्स म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी काटेकोरपणे शिवली पाहिजे. इथं बघू शकता तुम्ही, इथे मी पायपिंग करण्यासाठी टाचणीचे किंवा टोकदार वस्तूचा वापर करत आहे आणि अगदी सावकाशपणे हे पायपिंग जोडत आहे. म्हणजे तुमची प्रत्येक वस्तू फिनिशिंगमध्ये असेल तर ती वस्तू तुमची नक्कीच विकली जाणार. आणि छानपैकी आपला ट्रान्सपरंट पाऊच तयार झालेला आहे, बघू शकता. तर या पाऊचमध्ये तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे तुम्ही हा पाऊच तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये शिवू शकता. आपण जे आता मापं घेतलेले आहेत त्या मापांमध्ये तुम्हाला हवा तसा बदल करून हव्या त्या साईजचे असे पाऊच तुम्ही शिवू शकता. ते बघू शकता 3 साईजमध्ये हे पाऊच झालेले आहेत. मला तर असे ट्रान्सपरंट पाऊच भरपूर आवडतात कारण माझ्या लक्षात राहत नाही बऱ्याच गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत. आणि मग अशा ट्रान्सपरंट पाऊचमुळे आपल्या वस्तू आपल्याला पटकन सापडतात. तर तुम्ही नक्की अशी वेगवेगळ्या साईजमध्ये पाऊच शिवून बघा. आणि तुम्हाला शिवणकामासाठी लागणाऱ्या कोणत्याही वस्तू ऑनलाईन मागवायच्या असतील जसं की कात्री, कटर, दोरे, तर त्या सर्व वस्तूंच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या वस्तू नक्की मागवा कारण ऑनलाईन वस्तू बऱ्याच स्वस्त असतात. आणि माझे व्हिडिओ पाहून तुम्ही काही वस्तू शिवल्या असतील तर त्याचे फोटो तुम्ही मला नक्की पाठवा. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये जाऊन व्हिडिओला 2दा हाईपच्या बटनवर क्लिक करा कारण तुम्ही 2दा हाईप केल्यामुळे आपला व्हिडिओ पुढे जायला मदत होणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शिवणकाम करणाऱ्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता ते मला सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. चला तर मग भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.